नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पाविषयी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ सीए अर्थातच अर्थसंकल्पाविषयीचे तज्ज्ञ अभिजित केळकर सर. सर, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद आणि नमस्कार. तर सगळ्यांनाच अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता असते. बरेच जण म्हणतात की आम्हाला काय त्यातलं फारसं कळत नाही, पण तरी सुद्धा अर्थसंकल्पाविषयी नकळतच सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते की नेमकं काय होणार आहे यावेळच्या अर्थसंकल्पात. यावर्षी सुद्धा अर्थसंकल्पाविषयी सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती. एक प्रकारचा अवेअरनेस लोकांच्या मनात आलाय. तर या एकूणच अर्थसंकल्पाविषयीचं सर्वसमावेशक आकलन काय आहे? अर्थसंकल्प म्हणजे एक संकल्प असतो. प्रत्येक मनुष्य त्याच्या खर्चांचा एक आराखडा बांधतो, एक आठवड्याकरता, महिन्याकरता, वर्षाकरता, की किती कुठून पैसे येणार, कुठे पैसे जाणार. त्याप्रमाणेच आपला देश सुद्धा येणाऱ्या वर्षभरामध्ये कुठून पैसे येणार आणि कुठे पैसे खर्च होणार याचा एक संकल्प करते, योजना करते, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. आणि आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 1 फेब्रुवारीला सादर केला जातो आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये आपल्या देशाची कशी वाटचाल राहणार आहे किंवा त्या वर्षामध्ये देशामध्ये उत्पन्नाची स्तोत्र कुठली असणार, ते पैसे कुठे खर्च होणार, असं सगळं व्यवस्थित माहिती त्यात दिली असते. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा फार महत्वाचा असतो. उद्योगधंद्यांकरता म्हणा, व्यापाऱ्यांकरता म्हणा, सर्वसामान्यांकरता म्हणा, सगळ्यांकरता अर्थसंकल्पातनं बऱ्याच गोष्टी त्यांना कळतात, नवीन योजनांची त्यांना माहिती होते. त्यामुळे अर्थसंकल्प माहिती असणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं, त्याच्यावर चर्चा करणं हे फार आवश्यक आहे. अगदी बरोबर सर. सोप्या भाषेत तुम्ही अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय हे आमच्या श्रोत्यांना सांगितलंय. पण सर, आताच्या अर्थसंकल्पाविषयी, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय हा शब्द अनेकदा उच्चारला गेला, अनेकदा यावर चर्चा झाली. तर मध्यमवर्गीय करदात्यांसाठी या अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतुदी आहेत? तुम्ही बघालाय की अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी म्हटलं होतं की या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सामान्य आणि गरीब लोकांकरता विशेष काही घोषणा करणार आहे. आणि अर्थसंकल्प जेव्हा आपण बघितला तेव्हा तुम्ही कारण म्हटलं की मध्यमवर्गीय करदात्यांना याच्यामध्ये काय उपयोग झाला, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. पण आपण जर फक्त करदात्यांबद्दल बोलायचं झालं तर ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या कमी आहे अशा सगळ्यांना कुठलाही कर लागणार नाही. आयकर ज्याला आपण म्हणतो, इन्कम टॅक्स, तो लागणार नाही. 12 लाखाचं वर्षाचं उत्पन्न म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न, तर 1 लाखापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही, कुठलाही टीडीएस त्यांचा होणार नाही. जर ते नोकरदार असतील, सॅलरीवाले असतील, तर ते या सगळ्यांना एक स्टँडर्ड डिडक्शन म्हणून सुद्धा मिळतं, जे 75,000 असतं. तर सॅलरी जे अर्नर्स आहे त्यांना 12,75,000 टॅक्स लागणार नाही. ही मध्यमवर्गीयांकरता फार आनंदाची आणि आवश्यक गोष्टी आहे. टीडीएसचे पैसे आता कटणार नाही, ते त्यांच्या हातात राहणार आणि ते पैसे शेवटी ते अर्थव्यवस्थेतच वापरणार. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट ज्याच्यावर बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की जर तुम्ही तुमचं घर भाड्याने दिलं असेल तर त्याच्यावर सुद्धा टीडीएस कापावा लागायचा. 6 लाखापर्यंत आता टीडीएस कापायची गरज नाही, तर ती मर्यादा सुद्धा 6 लाखापर्यंत केलेली आहे. तर माझ्या मते मध्यमवर्गीयांकरता या दोन्ही घोषणा करच्या दृष्टीने फार महत्वाच्या आणि नोंद घेण्यालायक आहे. अगदी खरं आहे सर. सर, महिला आणि शेतकरी वर्ग हे दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात. तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी म्हणजे महिला आणि शेतकरी वर्गासाठी काय नेमक्या तरतुदी आहेत आणि त्या माध्यमातून काय संदेश देण्याचा अर्थव्यवस्थेचा, अर्थसंकल्पाचा प्रयत्न आहे? नक्कीच. महिला म्हणा किंवा शेतकरी म्हणा, आपल्या देशाचा कणा आहे. बऱ्याचशा गोष्टी, आपण काही निवडक गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर महिलांकरता म्हणजे मागासवर्गीय महिलांकरता विशेष योजना यावेळेस राबवण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 5 लाख रुपयापर्यंत महिलांना आर्थिक सहाय्य करणार आहे. आणि त्या बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 1 करोड महिलांना याचा फायदा होईल असं अपेक्षित आहे.
आणि याच्या व्यतिरिक्त जे स्टँड अप इंडिया म्हणून जी आपल्या इथे एक मुवमेंट सुरू झाली होती, एक महिला कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा ते उभं करणार आहे आणि याचा महिलांना फायदा होईल आहे. शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या असं लक्षात आलं की शेती उत्पादन वाढण्याकडे यावेळेस त्यांचं विशेष लक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने धनधान्य कृषी योजना, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सगळ्या राज्यांच्या सोबत ते राबवणार आहे. 100 जिल्ह्यामध्ये जिथे प्रोडक्टिव्हिटी उत्पादन कमी आहे अशा 100 जिल्ह्यांमध्ये हे राबवणार आहे आणि याचा 1,07,00,000 शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे सरकारची. याच्या व्यतिरिक्त मला हे लक्षात आलं की तूर, उडद, मसूर याचं उत्पादन वाढीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. फळभाजी उत्पादकांसाठी सुद्धा काही विशेष योजना राबवण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त कापूस उत्पादक जे आहे त्यांच्याकरता सुद्धा 5 वर्षाची एक नवीन योजना येणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे असतं त्याची मर्यादा वाढवून 5 लाखापर्यंत ती आता करण्यात आलेली आहे. तर महिला आणि शेतकरी या दोघांकरताही विशेष योजना आणि संकल्प या बजेटमध्ये असल्याचं निदर्शनास येतं. म्हणजे एकूणच ही महिला म्हणा, शेतकरी म्हणा, मध्यमवर्गीय करदाता म्हणा, या सगळ्यांसाठी एक विन विन सिच्युएशन आहे. पण त्यासाठी आपण अर्थसंकल्पातील तरतुदी नेमक्या समजून घेणं खूप आवश्यक आहे. सर, एक चर्चा अशी पण सुरू होती की नवीन कर संहिता येणार आहे. 8 फेब्रुवारी पासून काहीतरी मोठे बदल घडणार आहेत. तर ही नवीन कर संहिता नेमकं काय आहे आणि त्यामुळे करदात्यांसाठी काय बदल होणार आहेत? भारतामध्ये जो आयकर आहे तो आयकर कायदा 1961 नुसार कर आकारण्यात येतो आणि 1961चा बनलेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये प्रचंड दुरुस्त्या, सुधारणा होत गेल्या. आज आपण 2024 मध्ये आहे आणि असं लक्षात आलंय की हा कायदा आता थोडा काय म्हणतो त्याला कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये बदलणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून ज्या प्रकारे 2017 मध्ये जीएसटी आला, ज्यांनी सगळे सेल्स टॅक्स जे कायदे होते, विक्री कायदे ते संपवून फक्त एक कायदा आणला, त्याचप्रमाणे जुना इन्कम टॅक्स जाऊन त्याच्या जागी एक नवीन कर कायदा आणण्याचा या सरकारचा मानस आहे. आणि नवीन कर कायदा आहे म्हणजे सध्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जितक्याही क्लिष्ट तरतुदी आहे किंवा जितकेही इश्यूज आहे ते सगळे जाऊन नवीन, सोपा, सरळ, साधा कर कायदा, आयकर कायदा आणण्याची सरकारची मानसिकता आहे. तर ही नवीन कर संहिता लगेच लागू होईल का? म्हणजे या आता जे बजेट जाहीर झालं याच्यावर पण त्याचा परिणाम होणार आहे का? नाही, हे बजेट जे झालं ना ते 25-26 या आर्थिक वर्षाकरता आलं. नवीन कर संहिता जी येईल आहे, मला असं वाटतं की पहिले ते लोकांसमोर ठेवतील आहे, लोकांचे त्याच्यावर प्रतिक्रिया बोलवतील आहे, त्याच्यावर दोन्ही सदनांमध्ये चर्चा होईल आहे आणि असं करत करत त्याच्यामध्ये अजूनही काही विशेष गोष्टी करणं आवश्यक असेल आहे त्या सगळ्या करून हा जो कर कायदा नवीन येतो आहे तो असं म्हणता येईल की पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी असं काहीतरी 1 किंवा 2 टप्प्यामध्ये त्याची लागणी करता येईल. एकदम होणार नाही. हे बजेट हे जे आता चालू वर्ष आहे 25-26 जे आहे आर्थिक वर्ष, याच्याकरता हा जुना बजेट, जुना कायदाच अप्लिकेबल आहे. नवीन येणारा कायदा त्याच्यामध्ये एक तारीख सुद्धा दिली जाईल की तो केव्हापासून येईल आहे आणि त्यानंतर तो लागू होईल. सध्या जो बजेट आहे किंवा सध्या जो कायदा आहे त्याच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. सर, अर्थसंकल्पाविषयी कोणते महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की जे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यायला हवेत आणि जे लक्षात घेतल्यानंतर अर्थसंकल्प समजून घेणं त्यांच्यासाठी सोयीचं होईल? नक्कीच. मी म्हटल्याप्रमाणे देशाच्या वाटचाल पुढील 5 वर्षात कशी होणार आहे याची माहिती तुम्हाला संकल्पामध्ये होते आणि यावेळेसचा अर्थसंकल्प तुम्ही बघायला तर त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याकडे विशेष प्रयत्न असल्याचं दिसतं. विकसित राष्ट्राचे लक्ष आपल्याला कसे साधता येईल, जसं आज 2024 मध्ये आहे, 2047 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होणार आहे आणि आपलं राष्ट्र विकसनशील राष्ट्रावरून विकसित राष्ट्रामध्ये कसं परिवर्तित होतं हा महत्त्वाचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करता करता या अर्थसंकल्पात बऱ्याच तरतुदी असल्याच्या दिसतात. लोकांनी त्या समजून घेणं आवश्यक आहे. कर, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ व शेती हे जे आपले 5 प्रमुख गट आहे
प्रमुख घटक आहे याच्यावर विशेष लक्ष आहे. याच्याकरता विविध योजना आहे. तर लोकांनी आपला देश कसा पुढे वाटचाल करतोय, काय यांच्या योजना आहेत. कारण शेवटी कुठल्याही योजना असला तर लाभार्थी हे नागरिकच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना हे करणं आवश्यक आहे की देश कुठल्या दिशेने वाटचाल करतोय, कुठल्या योजना येतात आहे आणि त्यानुसार आपण कशी प्रगती करायला पाहिजे, आपण त्याचा कसा फायदा घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा अर्थसंकल्प समजून घेणं, त्याची माहिती घेणं फार आवश्यक आहे. तर खूप महत्त्वपूर्ण ही माहिती, खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे अर्थसंकल्प, पण तुम्ही खूप सोप्या भाषेत आम्हाला हे सगळं समजून सांगताय. आता आपल्या या संवादात्मक कार्यक्रमात वेळ झाली आहे श्रोत्यांचा निरोप घेण्याची, पण त्यापूर्वी सर आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? फार महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. दरवेळेला अर्थसंकल्प येणार असला की तो येण्याच्या 2-4 दिवस आधी आणि तो झाल्यावर 2-4 दिवस त्याच्यावर प्रचंड चर्चा होते, व्हॉट्सअपवर मेसेज येतात, लोक बोलतात आणि त्याच्यानंतर ते विसरून जातात. माझी अशी विनंती आहे की अर्थसंकल्प आल्यावर अर्थसंकल्पाबद्दल बरीच माहिती वर्तमानपत्रामध्ये, गुगलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, युट्यूबमध्ये प्रचंड माध्यम आहे. खूप ठिकाणी याच्यावर सभा सुद्धा होतात, लेक्चर्स होतात. माझी लोकांना विनंती आहे की अर्थसंकल्प आला आणि तो एकदा लोकांसमोर आला तर त्याच्यावर नीट विचार विमर्श करा, चर्चा करा, समजून घ्या. त्याच्यामध्ये लोकांना फायद्याच्या असणाऱ्या प्रचंड योजना असतात, प्रचंड गोष्टी असतात. पण जर तुम्ही त्या नीट समजून घेणार नाही त्याचा तुम्ही फायदा कसा घेणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प आल्यावर त्याच्याबद्दल जितकी माहिती तुम्हाला मिळवता येईल, त्याच्यावर जितक्या समजून घेता येईल ते समजून घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही माझी एक प्रामाणिक अपेक्षा लोकांकडनं आहे. सर, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये युवा पिढीला दृष्टीसमोर ठेवून काही नियोजन करण्यात आलंय का? नक्कीच. युवा पिढी तर आपला देश म्हणजे सगळ्यात जास्त युवा आहे पूर्ण बाकी जगामध्ये बघितलं तर. आणि युवा ही आपली शक्ती आहे. आणि तुम्ही बघायला जी गोष्ट जी लोकांना करणं अपेक्षित आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो नवीन प्रकार तंत्रज्ञानाचा येतोय, तर त्याला लक्षात ठेवून केंद्राने त्याच्यामध्ये नवीन गुंतवणूक करण्याचं धोरण अवलंबलं आहे. आणि युवा लोकांना लक्षात घेऊन आपल्या इथे जे काही स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या ज्या मुव्हमेंट्स आहे यांना अजून कसं आपल्याला प्रबळ करता येईल, लोकांना किंवा युवकांना त्याकरता कसं आपल्याला आकर्षित करता येईल, अशा विविध योजना याच्यामध्ये आणलेल्या आहे. आणि युवा जे आपल्या देशाचा कणा आहे, अर्थव्यवस्था कणा आहे, यांना डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं मार्गक्रमण होईल असं दिसतंय. त्यामुळे युवांनाही ही विनंती आहे की त्यांनी बजेटकडे बघावं, योजनांकडे बघावं, कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांना छान त्याच्यातनं कळू शकतं. सर, अगदी सोप्या भाषेत तुम्ही हे सांगितलंय की या अर्थसंकल्पाविषयी नीट समजून घ्यायचंय, थोडासा अभ्यास पण करायचा आहे आणि त्या माध्यमातूनच अर्थसंकल्पातील सगळ्या तरतुदींचा लाभ आपल्याला करून घेता येणार आहे. खरंच. सर, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली याबद्दल आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.